नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, साबुदाण्याची रेसिपी बनवताना साबुदाणा कसा भिजवला जातो ते मी तुम्हाला आधी दाखवते. त्याच्यासाठी मी इथे 3 कप साबुदाणे घेतलेले आहेत. हे 2 कप आणि हा एक 3 कप साबुदाणे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये बरोबर 3 कप पाणी घालून साबुदाणे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. दोन कप पाणी टाकलेलं आहे. हा तिसरा कप. 3 कप पाणी टाकून साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हा साबुदाणा 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. अगदीच 3 कप पाणी घालून त्याच्यामध्ये साबुदाणा धुवून घ्यायचा असं नाही आहे. थोडं जास्त पाणी टाकून धुवून घेतलं तरी चालेल. 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता जेवढा साबुदाणा आहे तेवढंच पाणी आपण घालणार आहोत. हे जेवढे साबुदाणे आहे ते डुबतील एवढं पाणी घालायचं आहे. मी आता 1 कप पाणी टाकलेलं आहे. अजून 1 कप पाणी टाकते. तुम्ही इथे पाहू शकता तर 2 कप पाणी टाकलेलं आहे. आणि हा साबुदाणा आपण असा भिजत ठेवायचा आहे. हा 2 तासाने सुद्धा व्यवस्थित साबुदाणे फुलतात किंवा रात्रभर भिजवलेत तरी चालतात. 2 ते 3 तासामध्ये साबुदाणे अशा प्रकारे छान असे मोकळे होतात, सुटसुटीत होतात आणि चांगले फुललेले असतात. हे फुललेले साबुदाणे आपण वेगवेगळ्या रेसिपींमध्ये उपासाच्या वापरू शकतो.